विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुमचं सर्वांचं एकदा हार्दिक स्वागत. म्हणून आज आपण मागे झालेल्या काही प्रकरणावर थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. तर अथर्व, आपण मागचं प्रकरण जे शिकलो त्याचं नाव माहिती आहे? रचना. छान. प्राकृतिक रचनेमध्ये कुठले कुठले भाग पाहिले? आपण भारतातील 5 मुख्य प्राकृतिक विभाग. एखादा विभाग चित्र आहे तुला? उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पहिले पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, नंतर उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. लक्षात राहण्याकरता आम्हाला सिक्वेन्सनं काही गोष्टी कराव्या लागेल. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, पुन्हा पठारी प्रदेश, भारतीय पठारी प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटे. त्यानंतर ब्राझीलच्या 5 विभाग पाहिले. माहिती आहे का? सांगते का? हो. उच्चभूमी, शाबास. उच्चभूमी, गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी. पुन्हा मैदानी प्रदेश, अमेझॉन मैदानी प्रदेश आणि दक्षिण मैदानी प्रदेश. पुन्हा शाबास. किनारी प्रदेश, उत्तर अटलांटिक किनारा आणि दक्षिण अटलांटिक किनारा. पुन्हा द्वीपसमूह, शाबास. द्वीपसमूह, ब्राझील मध्ये द्वीपसमूह आणि अजस्त्रकडा. अजस्त्रकडा. बढिया. त्यानंतर एक पुन्हा भाग पाहिला होता. शाबास. नदी प्रणाली, ब्राझीलची नदी प्रणाली आणि जलप्रणाली आणि भारतातील जलप्रणाली. आता भारतात नद्यांचा अभ्यास करण्यासाठी 2 भाग केले आहेत. कोणते 2 भाग? पर्वतीय, उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या, त्यांचे 3 मुख्य खोरे. शाबास. सिंधू नदी. ज्याला प्रश्न विचारला त्यांनी उत्तर द्यावे. 3 खोरे कोणते? सिंधू नदी खोरे. त्यानंतर दुसरा भाग कोणता? दुसरा भाग कोणता? वेदू. दुसरा भाग. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या. त्याच्यामध्ये कोणकोणते या भारतामध्ये कोणकोणते जलविभाजक आहेत? जलविभाजक पर्वत कोणते कोणते आहेत? छान. हिमालय. शाबास. हिमालय पर्वत, विंध्य पर्वत, महादेव डोंगर टेकड्या. पुन्हा सह्याद्री पर्वत, अरवली पर्वत. हे जलविभाजक आहे. तर द्वीपकल्पीय पठारी प्रदेशामध्ये 4 खोरे आहेत. कोणते कोणते? त्याला वेगवेगळ्या उपनद्या मिळाल्या. कोणते 4 मुख्य खोरे? शाबास. कृष्णा नदी खोरे, कावेरी नदी खोरे आणि गोदावरी नदी खोरे आणि नर्मदा नदी खोरे. छान. त्यानंतर आपण गुजरातमध्ये उगम पावणा, राजस्थान आणि गुजरातच्या भागात नद्या त्या पाहिला. साबरमती आणि लुनी. विषय क्लोज, संपला मॅटर. म्हणजे इतकं भूगोल सोपं आहे. म्हणजे आपण भूगोलाचे सर्व प्रश्न, भूगोलामध्ये 3ऱ्या प्रकरणामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी 5 मिनिटात आपण अभ्यास करू. आपण आता आजचं जे तुम्ही बातम्या पाहता का? बातम्याच्या शेवटी काय असते? बातम्याच्या शेवटी काय असते? शाबास. त्याला दुसरं नाव काय? हवामान. कमाल आणि किमान. आज आपण नवीन प्रकरणात सुरुवात करू. हवामान. आता हवामान ब्राझील. काय प्रॉब्लेम? ब्राझीलचे हवामान. आता तुमच्या पुस्तकामध्ये या वर्षीच्या पुस्तकाचं अत्यंत सुंदर वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. भूगोलाच्या पुस्तकात पाठाच्या सुरुवातीला आलेख किंवा नकाशे दिले आहे आणि त्यावरती प्रश्न विचारलेले आहे. त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सहज सांगता येत असेल तर तुम्हाला
पुढचं प्रकरण शिकणं अत्यंत सोयीचं आणि सुखर जाते आणि अत्यंत आनंदाने त्याला शिकता येते. आता तुमच्या पैशामध्ये 4 किती एक आहे नकाशा 4.1 चा नकाशा पाहिला असेल तर तो नकाशा आहे भारताचा. छान. कशा नकाशा आहे तो? ब्राझीलचा नकाशा आहे. आणि ब्राझीलचा नकाशा आहे त्या ब्राझीलच्या नकाशामध्ये वेगवेगळे रंग दिले आहेत, वेगवेगळ्या रेषा दिलेल्या आहेत आणि मला वाटते 8-9 प्रश्न दिलेले आहेत. त्यात 8-9 प्रश्न दिले आहेत. त्या प्रश्नाचे जर उत्तर तुम्हाला आले, उत्तर सांगता आले तर आपण प्राकृतिक रचना, स्थान विस्तार हा भाग आपल्याला समजला नाही तर आपल्याला तो भाग समजला नाही हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला स्थान आणि विस्तार समजलं असेल, जर तुम्हाला प्राकृतिक रचना समजली असेल तर हवामान प्रकरण समजतं. आणि म्हणून सुरुवातीचे जे प्रकरण आहे हे आमचे बेसिक प्रकरण आहे, पाया. म्हणजे त्या भूगोलाच्या पुस्तकाचा खऱ्या अर्थाने तो पाया आहे आणि मला समजलं पाहिजे. आता कसं बघा, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला हवामान कशावर अवलंबून. तुमच्या समोर हा पृथ्वीचा ग्लोब आहे. ओके, पृथ्वीच्या मधातून जी रेषा गेली आपण शिकलो, पृथ्वीच्या अगदी मधातून जी रेषा गेली ती रेषा कोणती रेषा? विषुववृत्त. बरोबर आहे. आता पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता पृथ्वी फिरत आहे, तुमचे डोळे म्हणजे सूर्य, गृहीत धरा तुमचे डोळे म्हणजे सूर्य. आता पृथ्वीचा तुम्हाला या ग्लोबचा तुम्हाला सर्वाधिक जास्त आणि जवळ भाग कोणता दिसते? समोरचा. बरोबर आहे. या भागावर काय पडेल? सूर्यकिरण जास्त पडेल. म्हणजे सूर्यकिरण या भागावर जास्त पडेल. मग या भागावर सूर्यकिरण जास्त पडत असल्यामुळे या भागात तापमान कमी राहील. छान. तापमान कसं राहील? जास्त राहील तापमान. मग या भागात तापमान जास्त राहील आणि या भागात सूर्यकिरणच पोहोचत नाही. कारण पृथ्वीचा हा भाग आणि हा भाग उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे पृथ्वीकडे कधी येत नाही, कधीच येत नाही. कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, त्यामुळे हा भाग कधीच येत नाही आणि म्हणून हाच भाग नेहमी येतो. म्हणून नेहमी हा जो समोरचा भाग आहे हा 0 पासून 23 पर्यंत, 0 पासून तो 23.5 इकडं दक्षिणेकडे आणि 23.5 उत्तरेकडे हाच भाग उष्ण कटिबंधीय पट्ट्यात येतो. मला तुम्हाला माहित असेल बहुतेक 0 पासून वर किती आहे? वर 0 पासून वर किती अक्षांश आहे? 180 एकूण आहे. पण 0 पासून वर किती आहे? शाबास 90. आणि 0 पासून खाली किती आहे? 90 180 प्लस 181 अक्षांश आहे. पण या ठिकाणी तापमान जास्त असेल. जसजसं विषुववृत्तापासून उत्तरेकडे जाल तापमान कमी कमी होत जाईल. बरोबर आहे? कमी होईल ना. आणि जसजसं विषुववृत्तापासून खाली जाल तापमान कमी कमी होत जाईल. आता तुमच्या समोर ब्राझील आहे. ब्राझील देशामध्ये ब्राझीलचा काय होतात, पण तापमान जास्त असल्यानंतर ज्या ठिकाणी तापमान जास्त असेल त्या ठिकाणी पर्जन्य जास्त असेल. तापमान जास्त असेल तर बाष्पीभवन होईल आणि बाष्पीभवन झाल्यामुळे पाण्यात पाणी पडेल. बरोबर आहे? तापमान कमी असेल पाणी कमी पडेल. तर हवामान शिकत असताना, तापमान शिकत असताना आम्हाला समजलं पाहिजे की पृथ्वीच्या कोणत्या भागात, तुम्हाला डोळे लावून जरी कोणी विचारलं पृथ्वीच्या कोणत्या भागात तापमान जास्त असते, 10व्या वर्गाकरिता भूगोल शिकायचा नाही. आम्हाला भविष्यामध्ये भूगोलचा सहसंबंध आमच्या जीवनाशी जोडायचा आहे म्हणून भूगोल शिकायचा आम्हाला. तर पृथ्वीचा ग्लोब आपल्या समोर आहे. जशी आपल्या समोर पृथ्वी आहे अशी कल्पना तुम्ही करा. आपल्या समोर काय आहे? पृथ्वी आहे अशी कल्पना करा आणि मग तुमच्या सर्व लक्षात येईल. आता तुम्ही तुमचा नकाशा बघा. नकाशा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतो पहिला प्रश्न काय? आकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझीलमधील सरासरी तापमान किती आहे? किती आहे ब्राझीलमधील सरासरी तापमान? ब्राझीलमधील सरासरी तापमान काय? पुन्हा वाच प्रश्न एकदा. नकाशातील समताप रेषांचा विचार. समताप रेषा म्हणजे काय? समान तापाची ठिकाणं जोडणाऱ्या रेषेला समान तापाची. समजा इथे 25 तापमान आहे, इथे 25 तापमान आहे. याला जी
जोडल्या जाते त्याला म्हणतात समताप रेषा. समान तापाची समान तापमान ठिकाण. हा पाच प्रश्न. हा सांग नाही बोला बरं. नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझील मधील सरासरी तापमान कशा किती आहे? प्रश्न तू बरोबर वाचत नाही. हा वाच बरोबर. नकाशातील समताप रेषांचा हा? विचार करता हा? ब्राझीलमध्ये सरासरी तापमान कशा किती आहे? सरासरी तापमान कक्षा. कक्षा. सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता काय बघायचं आहे बघा. काय बघायचं आहे? कमीत कमी तापमान तिथं किती देऊन आहे आणि जास्तीत जास्त किती देऊन आहे बघा बरं. निरीक्षक करा बरं. कमीत कमी 18 18. जास्त 28. म्हणजे तापमान कक्षा किती झाली? 18 ते 28. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 28 काय कठीण नाही. कळलं का? दुसरा प्रश्न आज. कोणत्या भागात जास्त पाऊस पडते? कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडते? आता याचं उत्तर अथर्व काय असेल? कोणत्या भागात जास्त पाऊस पडेल? उत्तर भागात जास्त पाऊस पडेल. उत्तर अगदी बरोबर आहे, परंतु स्पष्टीकरण कसं सांगते? कारण कारण हा एक हा सांग ते सांग. कारण की उत्तरेकडे विश्ववृत्त आहे. शाबास. विषुववृत्त असल्यामुळे तो भाग पृथ्वीच्या नेहमी समोर असतो ब्राझीलचा आणि विषुववृत्तावर तापमान जास्त असल्यामुळे पर्जन्य जास्त. ओके. हा पुढे. ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? हा सांग उत्तर बेटा. ईशान्य शाबास. हवा ब्राझील. हा ब्राझील आहे. हा ब्राझीलचं विषुववृत्त आहे. एक असा बाण आहे आणि एक असा आहे. ओके आहे का नाही? हो. हा कोणत्या दिशेने येतात? आग्नेय ईशान्य आणि आग्नेय दिशेने. हा पुढे. त्याच्या मागे कारण काय असावे? त्याच्या मागे कारण काय असावे? कोण सांगते? कारण की हा. ब्राझीलच्या पूर्वेकडे हा अटलांटिक महासागर. नाही नाही पूर्ण प्रश्न काय? त्याच्या मागे कारण काय असावे? त्याच्या मागे कारण विषुववृत्त असल्यामुळे विषुववृत्ताच्या उत्तर भागातून ईशान्येकडून वारे येते आणि विषुववृत्ताच्या त्या विषुववृत्ताच्या दक्षिणेकडून आग्नेय भागात वारे येते. हा पुढे. या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो? हा कोणता? हा अजस्त्रगडा. अजस्त्र कडा आणि ब्राझीलची उच्चभूमी. उच्चभूमी. पुढे. या वाऱ्यांमुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होत असेल? हा वृष्टीचे प्रकार 3 आहे. पर्जन्याचे प्रकार 3 आहे. एक आहे आरोह पर्जन्य. आरोह पर्जन्य. आरोह म्हणजे विषुववृत्तावर रोज पडणाऱ्या पर्जन्याला आरोह पर्जन्य म्हणतात. विषुववृत्तावर ज्या भागामध्ये रोज पर्जन्य पडतो, पूर्ण पृथ्वीच्या भागात विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये रोज पर्जन्य पडतो. याचं कारण काय असेल रे? विषुववृत्तावर रोज पर्जन्य पडतो. याचं कारण काय असेल? तापमान जास्त आहे. त्या ठिकाणी तापमान जास्त असल्यामुळे रोज पर्जन्य पडतो आणि त्याला त्या पर्जन्याचं नाव आहे आरोह पर्जन्य. विषुववृत्तावर पडणाऱ्या पर्जन्याला आरोह पर्जन्य म्हणतात. दुसरा पर्जन्याचा प्रकार आहे प्रतिरोध पर्जन्य. आरोह पर्जन्याचं नाव सुद्धा सांगतो काय? दुसरं आरोह पर्जन्याचं नाव आहे पुन्हा अभिसरण पर्जन्य. अभिसरण पर्जन्य. प्रतिरोध पर्जन्य कोणत्याही प्राकृतिक ठिकाणाला किंवा स्थळाला वारे अडतात, एका बाजूला पाणी देते, दुसऱ्या बाजूला पाऊस देत नाही, त्याला म्हणतात प्रतिरोध पर्जन्य. वारे बाष्पयुक्त वारे अडवल्यानंतर एका बाजूला पाऊस पडते तर दुसऱ्या बाजूला पाऊस पडत नाही, त्याला म्हणतात प्रतिरोध पर्जन्य. आणि तिसरा प्रकार आहे आवर्त पर्जन्य. म्हणजे कोणत्याही एका भूभागात कमी तापमानाचा पट्टा तयार होते आणि सभोवताल जास्त दाबाचा पट्टा तयार होते, सगळीकडून वारे वाहते आणि त्या ठिकाणी चक्राकार गतीने बाष्पयुक्त वारे फिरतात, त्याला म्हणतात आवर्त पर्जन्य. आता प्रश्न कसा आहे सांगा? प्रश्न काय? आपला प्रश्न काय?
कोणत्या प्रकारची वृष्टी आणि पर्जन्यात फरक काय आहे? पर्जन्य म्हणजे वृष्टी, वृष्टी म्हणजे पर्जन्य. अथू आणि अथर्व मध्ये फरक आहे का? काय फरक आहे का? चैतू आणि चैताली मध्ये फरक आहे का? नाही. तसं वृष्टी आणि पर्जन्य सारखं कोणत्या प्रकारची वृष्टी होते, कोणत्या प्रकारचा पर्जन्य होते, असं जर असतं तर उत्तर एकच. कोणता पर्जन्य पाहिजे बेटा? कोणत्या प्रकारचा पर्जन्य? हा बेटा प्रतिरोध. प्रतिरोध पर्जन्य. कारण कशाला अडते वारे? वारे कशाला अडते? अजून छान. ब्राझीलची उच्चभूमी आणि अजस्त्र कड्याला वारे अडल्यामुळे या भागाला पर्जन्य होते आणि या भागात पाऊस पडत नाही. या भागाला पर्जन्य होते, या भागात पाऊस पडत नाही आणि म्हणून हा भाग पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा चतुष्कोण म्हणून ओळखल्या जाते. पुढे या वाऱ्यांचा व पर्जन्याचा सहसंबंध सहसंबंध काय? काय सहसंबंध आहे? पर्जन्य पाऊस का देते? कोण सांगते? हे वाऱ्या या वाऱ्याचा आणि पर्जन्याचा सहसंबंध काय आहे? कोण? हा ते काय सहसंबंध? हा कारण की ब्राझीलच्या पूर्वेकडे अटलांटिक महासागर. या ब्राझीलच्या पूर्वेकडे अटलांटिक महासागर असल्यामुळे अटलांटिक महासागरातून बाष्पयुक्त वारे वाहतात आणि ब्राझीलला पोहोच देते. पुढे कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? दक्षिणेकडे. हा दक्षिणेकडे. का बरं? कारण की हा भाग काय बरं? हा भाग हा भाग दक्षिण हा भाग हा भाग हा हा भाग दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडे कमी तापमान कारण कशापासून दूर आहे भाग? विषुववृत्त. शाबास. विषुववृत्तापासून हा भाग दूर असल्यामुळे जसं विषुववृत्तापासून दक्षिणेकडे जात असतं तापमान कमी होऊन जाते. कारण त्या ठिकाणी सूर्याचे किरण तिरपी पडतात किंवा कमी पोहोचतात आणि म्हणून त्या ठिकाणी तापमान कमी असते. पुढे ब्राझीलमधील पर्जन्य छायेचा प्रदेश ओळखा. तेथील हवामान स्थिती सांगा. ब्राझील मधील पर्जन्य छायाचा प्रदेश माहिती आहे तुम्हाला? हो. हा सांगा. ब्राझीलची उच्चभूमी. हा ब्राझील उच्चभूमी अजस्त्र कडा आणि हा अजस्त्र कडामुळे वारे अडतात त्यामुळे या भागात पोहोचत नाही. त्याला चतुष्कोण म्हणतात किंवा उच्चभूमी म्हणतात. पुढे त्याचं हवामान स्थिती सांगा. काय? म्हणजे पूर्ण प्रश्नाचं. तेथील हवामान स्थिती सांगा. या ठिकाणी हवामान स्थिती कोरडं हवामान, दमट कोरडं हवामान. हा कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? उत्तरेकडे. उत्तरेकडे तापमान जास्त आहे. हा पुढे अक्षवृत्तांचा विचार. उत्तरेकडे तापमान जास्त का आहे? कारण की ते अक्षवृत्तावर आहे. विषुववृत्तावर आहे. विषुववृत्तावर. हा पुढे अक्षवृत्तांचा विचार करता ब्राझीलमधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? हा कोणत्या प्रदेशात? समशीतोष्ण. जिथे तापमान ज्या ठिकाणी तापमान जास्त नसते आणि त्या ठिकाणी उष्णता म्हणजे थंडी सुद्धा जास्त नसते असं मधातला भाग समशीतोष्ण. जसं पृथ्वीचा जो हा भाग आहे हा समशीतोष्ण आणि हा भाग आहे समशीतोष्ण. हा तर त्या भागाला हा दक्षिण भाग. यस. हा पुढे 0.5 उत्तर व दक्षिण या हा पट्ट्या हा वाऱ्यांची स्थिती कशी असेल? बघा हा 0 बरोबर आहे. विषुववृत्तात वर 5 आहे खाली 5 आहे. याच्यातली स्थिती कशी आहे? वारे ईशान्येकडे वाहत आहे आग्नेयेकडे वाहत आहे. हा पुढे या नकाशात वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? हा. कोणती पद्धत आहे? आपण मागच्या वर्षी नकाशा वितरणात 3 पद्धत शिकलो. एक टिंब पद्धती, क्षेत्रघडी आणि समघडी. मग कोणती पद्धत आहे इथं? समभूमी. ओके. बाकी आपण एवढं कळलं का? कळलं? 2 प्रश्न लिहून घ्या. ब्राझीलमधील हवामानावर परिणाम करणारे कोणतेही 3 घटक लिहा. ब्राझीलमध्ये हवामानावर परिणाम करणारे 3 घटक लिहा. ओके. दुसरा प्रश्न, ब्राझीलची
ब्राझीलचा अजस्त्र कडा या भागामुळे कोणती स्थिती तयार होते? ओके.